तर आज आमचं ठरलेलं पाणीपुरीचं बेत करायचं म्हणून मी पटकन आवरून निघालेले सामान आणायला, पण हिचं काय अजून आवरलेलंच नव्हतं. आणि हा बघा आमचं चिंटू कसा बसलाय, हा असतोय आणि आम्ही कुठे निघणार, हा आमच्या मागे लागणार नाही असं होणारच नाही. रडून रडून का होईना पण आमच्या मागे शेवटी आलाय. सो आवरलं, पटकन गाडीवर बसलो आणि निघालो स्टार बाजारात जायला. तिकडे जाऊन ह्याला पहिला ट्रॉलीत बसवलं आणि मग सामान घ्यायला लागलो. खूप सामान बघितलं पण आम्हाला पुऱ्या रेडीमेड भेटल्याच नाही. ऑनलाईन पण भरपूर चेक केलं पण ऑनलाईन पण अवेलेबल नव्हते. मग आम्ही बिल केलं पटापट आणि रिटर्न निघालो घरी जायला. घरी आल्यावर आमच्या मम्मीने मला हेअर कलर आणलेला तो दाखवला, त्याच्यासोबत तिला कोलगेट फ्री भेटलेली. सो मी पटकन वटाणे भिजत टाकले. आम्हाला व्हाईट वाले मिळाले नाही म्हणून आम्ही ग्रीन वालेच घेऊन आलो. आणि हा बघा आमचा मोठा आलता दुपारी चॉकलेटची मिशी तयार केली त्याने आणि हसत होता. सो इव्हनिंगला आम्ही गोड पाणी रेडी करायला घेतलं. कुकर मध्ये वटाणे, बटाटे आणि हळद मीठ टाकून लावून घेतलं. तोपर्यंत गूळ सुद्धा कापून घेतलं गोड पाण्यामध्ये टाकायला. सो इथे आपल्या कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आणि आपलं गोड पाणी सुद्धा रेडी होतं. आता आपण तिखट पाणी बनवणार होतं, तर त्यासाठी पुदिना, कोथिंबीर, मिरच्या थोडंसं पाणी टाकून मिक्सरला वाटून घेतलं आणि मग थोडंसं आम्ही पाणीपुरी मसाला, मीठ वगैरे ऍड केलं आणि मिक्स करून घेतलं. सो इथे आम्ही टेस्ट करत होतो कसं लागतंय आणि हे एवढं तिखट होतं ना, मग आम्ही सगळं परत ऍड केलं. आमचे वटाणे आणि बटाटे पण शिजलेले, सो आम्ही लेअरिंग करून घेतली आणि आम्ही पुरी रेडीमेड घेऊन आलो. मग सगळं रेडी केलं. मग आम्ही बसलो खाण्यासाठी आणि पहिली पुरी रेडी केली ती तुमच्यासाठी. घ्या, खा आणि कसं लागतंय टेस्ट करून सांगा.